संत ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ आणि गहिनीनाथांचे गुरु म्हणजे साक्षात गोरक्षनाथ. नाथ संप्रदाय भारतभर पसरवण्यात गोरक्षनाथांचा मोलाचा वाटा आहे. याच गोरक्षनाथांनी जिथे तपश्चर्या केली ते हे वेळवणगाव, जे रत्नागिरी शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हा आहे श्रीनाथ बाबा अर्थात गोरक्षनाथांचा मठ. आपल्याला आजही त्यांनी तपश्चर्या केलेल्या गुहेचं प्रवेशद्वार बघता येतं. महाशिवरात्रीला इथे 3 दिवसांचा उत्सव असतो. मला इथे रुद्राक्षाचं झाड बघायला मिळालं. इथे पोहोचलो तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता, पण जसा पाऊस कमी झाला तसं सह्याद्रीच्या पायथ्याचे हे डोंगर आणि त्यावर पडणारे ढग असं सुंदर दृश्य बघायला मिळालं. गोरक्षनाथांच्या अस्तित्वाने पावन झालेल्या या ठिकाणी जाणवणारी ऊर्जा खास आहे. इथे येण्यासाठी 2 मार्ग आहेत. मुंबई गोवा महामार्गावर बावनदी ओलांडल्यानंतर वेळवण फाटा लागतो, किंवा गोव्याकडून येत असाल तर पालीमधून या गावाला जाता येतं. अशा या पवित्र ठिकाणी तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या.